नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ माझा मे महिना ना सगळा असाच गेला. मी घरी बसून होतो असं नाही, घरची कामं होती, मंदिराचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर लोकल मी गोव्यातून काही लोकल भाडी मारली, काही नाही काय करत होतो. सुरू होतं घराचे पत्रे फुटलेले ते टाकले, विहीर साफ केली, अशी काही भरपूर कामं, अजूनही कामं बाकी आहेत. आणि आज मी आता तुम्हाला गाडीवर दिसतोय, तर आज मी जातोय कुठे, तर लोक हे पण छोटंसंच भाड आहे. मी आता ना नर्सरीमध्ये बांबू, जी पिंगोळीमधली बांबू नर्सरी आहे ना, त्या बांबू नर्सरीमध्ये कोकम भरलंय. कोकमची झाडं भरली आहेत आणि ती घेऊन जायची आहेत आपल्याला पाटणला. काय म्हणतात ते, सातारा साईडला पाटण म्हणून, तिकडे घेऊन जायची आहे. आता सकाळचे वाजलेत किती माहिती आहे, 8:15 वाजलेत आणि मी निघालोय 8:15 वाजता. सकाळी सकाळी उठून मी इथे आलेलो, 7:15 इथे आलेलो. एका तासाभरात गाडी भरली. आता निघतोय आता बाहेर पडलोय. आता इथून ना काय म्हणतात ते हायवेला लागेल गणेश मंदिरकडे, आणि तिथून लेफ्ट घेऊन आपला रेग्युलरचा रस्ता जो आहे तो, म्हणजे काय म्हणतात ते, पाचल मार्गे अणुस्कुरा करूनच जाणार आहे. ओणी पाचल मार्गे अणुस्कुरा कराड, आणि तिथून मग आपल्याला रस्ता माहीत नाही, मग आपण मॅप लावायचा कुठे तो. ते आतमध्ये कुठेतरी पाटण म्हणून गाव आहे, तिथे खाली असणार आहे. चला पटापट आपली जर्नी सुरू करूया गणपतीचं नाव घेऊन. गणपती बाप्पा मोरया. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय, खूप दिवसानंतर. सॉरी सगळ्यांना, बरेच जण रागावलेत की ब्लॉग येत नाही काय येत नाही येत, पण कंडिशन अशी आहे की काय समजत नाही मला. मी घरी असतो, वेळच पुरत नाही, एवढा कंटिन्यू काय नाही काय करत असतो. कधी एकदा रात्री अंथरुणावर पडलो की झोपतो. वेळच नाही तर त्यामुळे, आणि ब्लॉग एडिट करायला साधा वेळ मिळत नाही. त्यामुळे काय एवढं परतून घालतोय मला अजून प्रश्न पडतोय कधी. तेव्हा गणपतीचं मंदिर आहे इथे हायवेलाच. बाप्पाला नमस्कार करून आपला प्रवास सुरू करूया आपण. चला, बरोबर 8:15 वाजले. तर भावांनो, मी आता ना ओरोसमध्ये पोहोचलोय, आणि ओरोसमध्ये पहिलाच पेट्रोल पंप लागला आहे. कुडाळमधल्या पेट्रोल पंपवर डिझेल भेटलं नाही. पहिला आधी मला डिझेल फुल करायचं आहे. हाफ टँक आहे माझ्या गाडीमध्ये, ते वगैरे दिसतंय. तरी पण अरे बापरे, पेट्रोल डिझेल संपलेलं आहे. हे बघा, इथूनच सुरुवात. हे का शी नाही, अरे बापरे इथूनच सुरुवात झाली. पेट्रोल डिझेल संपलेलं आहे. तरी नशीब मी काल नाही, हो काल परवाच्या दिवशी याच्यात गोव्यातून 2,000चा डिझेल टाकून आलेलो. 2-2,500चं डिझेल टाकलेलं, पण त्याच्यावर गाडी किती फिरली आहे, गाडी त्याच्यावर बऱ्यापैकी फिरली आहे, 100-1 किलोमीटर. पण चला, आता जो पेट्रोल पंप येईल त्या प्रत्येक पेट्रोल पंपवर गाडी टाकायची. पहिला आधी टँक फुल करून घ्यायचा. या जेवढं डिझेल आहे ना माझ्या गाडीमध्ये, त्या डिझेलात आपली गाडी कराडपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे काही टेन्शन नाही आहे, कुठे ना कुठे डिझेल भेटून जाईल, पण भेटलं पाहिजे. सध्या पेट्रोल डिझेलची खूप मारामारी सुरू आहे, त्यामुळे जिथे भेटेल तिथे घालून घ्या डिझेल. चला पुढे, आता ओसरगावचा टोल काढला ना की एक पेट्रोल पंप आहे, त्या पंपावर बघूया. चला, मी भारतच्या पंपावर कधी डिझेल टाकत नाही, पण हे बघा, हा एक भारतचा पेट्रोल पंप लागला आहे. इथे बघूया, इथे गाड्या दिसत आहेत, म्हणजे कदाचित भेटू शकतं डिझेल. रेट बघा, रेट डिझेलचा रेट 99 रुपये 81, म्हणजे जवळजवळ 100 रुपये झाले. 100 पार, आणि भाडी मारा सवाय. आता कमी भाड्यात चालून फायदा नाही रे बाबा. हे काय ते बघा, 100 रुपये, 99.81, म्हणजे 100 रुपये डिझेल आहे. कर बाबा फुल एकदा. 1700 रुपयाचं डिझेल बसलं.
काल 2,500, परत दिवशी 2,500चं टाकलेलं आणि आता 1,700 रुपयाचं डिझेल बसलं. डायरेक्ट जवळजवळ म्हणजे आम्ही 90-91 रुपयाने, आपल्या इकडे 9 रुपये वाढले. खरं नाही बाबा काय. गाडी घेतलेली त्यावेळी डिझेलचा रेट होता 54 रुपये आणि जी भाडी होती ना त्यावेळी जी भाडी आहे तीच आता आहे. त्याच्यात काही बदल झालेला नाहीये. काय समजत नाहीये. लोक गाड्या घेत आहेत आणि वाटेल त्या रेट मध्ये गाडी भरतायत. विचारच करत नाही आपल्याला किती उरणार, काय चाललंय समजत नाही. आपण आता चालत राहूया. आता मी बरोबर ओसरगावला अजून पोहोचलो नाही. ओरोसच्या थोडासा पुढे येऊन दुसरा एक पेट्रोल पंप लागला, तिथे डिझेल फुल केलं. आता आपण सरळ चालत राहूया. वाजले किती सांगतो तुम्हाला, आता बरोबर 8:45 वाजलेत. बघूया आपल्याला पोहोचायला किती वेळ लागतो. इथून पाटण 250 किलोमीटर दाखवत होतं, म्हणजे कुडाळमधून. म्हणजे 250 किलोमीटरला 5-6 तास, म्हणजे माझ्या अंदाजे 2-2:30 वाजेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. बघूया. घाट सेक्शन आहे, त्याच्यानंतर पुढे कराडमधून आतमध्ये जो रस्ता दाखवलाय ना तो कसा आहे काय काहीच माहीत नाही, अंदाज नाहीये. त्यामुळे किती वाजता पोहोचतो बघूया. चालत राहणार आहे कंटिन्यू, थांबणार नाही कुठे. चला. मी आता ना कणकवलीच्या पुढे आलोय आणि वाजले 9:15 झालेत. पहिला नाश्ता करून घेतो, कारण आता मध्ये कुठे थांबणार नाही. मजबूत थोडा नाश्ता करणार आहे आणि डायरेक्ट आपण त्या लोकेशनवर जाऊया. कारण आपल्याला पोचायचं आहे 4-4:30च्या अगोदर पोचायचं आहे, तरच खाली होणार. त्यामुळे मध्येच कुठे टाइमपास नाही करणार आहे. इथे एक हॉटेल दिसलं आहे बघा. चला पटकन काहीतरी खाऊन घेतो. नाश्त्याला मी नाही बघा उसळपाव ऑर्डर केला आहे. मस्तपैकी नाश्ता झाला मित्रांनो. गाडी बघा, गाडीला मी ना नवीनच ताडपत्री बांधली आहे. कालच पूर्ण पॅक करून घेतली हे बघा. आणि पाठीमागे पॅक नाही केलं आहे, नुसतं रस्सी मारून घेतली आहे, कारण झाडं आहेत. थोडी तरी हवा लागली पाहिजे. तर ताडपत्री बांधल्यावर आपली गाडी कशी दिसते बघा. पहिली ब्लॅक कलरची ताडपत्री होती, आता ही येल्लो केली. मस्त बांधून घेतली आणि ताडपत्री बांधली आणि पाऊस गेला. त्या दिवशी एवढा पाऊस पडला असं वाटलं की आता पाऊस सुरू झाला. माझी गाडी ओपन होती, म्हटलं पॅक करून घेऊया. कालच ताडपत्री बांधली. पावसाचं कुठं नामो निशाण दिसत नाही. थोडे ढग दिसत आहेत कुठेतरी. आता तर वाटतंय बाबा पाऊस बघा लवकर ये, कारण गरमी एवढी वाढली आहे. सकाळी हे बघा 8 वाजता मी बाहेर पडलो, सकाळपासून गरम होतंय. 30-35 डिग्री टेम्परेचर आहे. काय करायचं समजत नाही. लवकर एकदा बाबा पावसा ये रे बाबा. तर चला निघूया. मस्तपैकी नाश्ता झालाय. 9:30 वाजले, जास्त नाही, 9:28 झाले. आता नाही थांबायचं कुठे. उसळपाव घेतलेला, एक वडा, चहा घेतली. हेल्दी नाश्ता नाही आहे, पण ह्या साईडला तेच भेटतं, त्यामुळे पोट भरायला म्हणून नाश्ता केला आहे. त्यामुळे मस्तपैकी पॅक केलं आहे. आणि एवढी गरमी आहे त्यामुळे आता पर्याय नाही आहे AC लावून चालण्याशिवाय. मस्त आपले दुबईतले मिलिंद दादा आहेत, त्यांनी पाठवलं आहे. त्यामुळे मिलिंद दादांना थँक्यू. याचा उपयोग होतोय बऱ्यापैकी. मस्त पॅक. आता थंडगार आता प्रवास करायचा आहे, कारण बाहेर एवढी गरमी आहे. उभं राहिलात तरी तुम्हाला घाम येतोय, एवढी गरमी आहे. त्यामुळे आता हे 4-5 दिवस असे काढायचे जोपर्यंत पाऊस 4-5 म्हणजे पाऊस पुढे गेला आहे. आता असं वाटलेलं 25-26ला पाऊस सुरू होईल, पण काही जागच नाही आहे. आता पाऊस कदाचित दरवर्षी म्हणजे सालावाद प्रमाणे नाही. जसं आपण मिरगाचा पाऊस येलो असं म्हणतो बघा. 7 तारखेक मिरग असता आणि मिरगाक पाऊस पडता. लोक शेतीची कामं सुरू करतात. तर आता ह्या वर्षी निदान
म्हणजे ठरलेल्या वेळाप्रमाणे पाऊस येतो. गेल्या वर्षी 15 दिवस अगोदरच पाऊस सुरू झालेलो, त्यामुळे एवढी धांदल झालेली सगळ्या लोकांची, कोणाचीच काहीच कामं होऊक नाही होती. म्हणजे लाकडं भरून ठेवची होती, लाकडं भरूची ठेवलेली, ताडपत्री काही सगळं, म्हणजे काय काय जी पावसाळी कामं असतात ना ती सगळी रवलेली लोकांची. सोला भरूची होती, कोकम जे म्हणतो ना, कोकम काढायची राहिली. गेल्या वर्षी खूप धांदल झालेली. यावर्षी अजून तर पावसाचं काय नामोनिशाण नाहीये. एक दिवस फक्त लागून गेला काय तो तेवढाच. तर बघूया आता पाऊस कधी येतोय. आणि आम्ही तर मी आता खारेपाटणला पोहोचलो मित्रांनो, खूप दिवसानंतर. अधिष्ठी मातेचं दर्शन घेऊया, चला. ते अजून बाहेर पडल्यावर जे चटके लागायला लागले ना, पाय भाजले अक्षरशः. गर्मी गर्मी, चुपती जलती गर्मी, जलती गर्मी का मौसम आया. तर मित्रांनो, मी आता ना पाचलला पोहोचलोय. बरोबर 11:20 झाली आहेत. हळूहळू चाललोय. हा पाचलचा ओणीवरून जो राईड घेतो ना आपण, तो रस्ता थोडासा म्हणजे लेवल नाही आहे, जम्प करते गाडी, त्यामुळे पळवू शकत नाही, त्यामुळे थोडा वेळ लागतोय. तर आता अणुस्कुरा घाट एकदा काढला ना की आपली गाडी सन 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 चालत राहणार आहे. थोडा ह्या रोडला स्पीड कमी झाला आहे. हे आहे पाचल बाजारपेठ. 11:20 म्हणजे बघूया. अजूनही काही तसंही जास्त लेट नाही झालाय. पोचून जाऊ आपण. कायम ना मी या बाजारपेठेत रात्रीच्या वेळी असतो. आज दिवसाचा आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे, ट्रॅफिक पण आहे. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. पावसाळी कामं हे बघा, कांदे घेऊन जात आहेत. कांदे सगळ्यात इम्पॉर्टंट. कांदे घेऊन ठेवायचे. मे महिन्यात सगळी कोकणातली लोक कांदे घेऊन ठेवतात पावसाळी. अरे बापरे, मी म्हटलेलं थोडंसा, आम्ही हे बस स्टँड काढलं की पुढे ट्रॅफिक वगैरे नसायचं. आज पाचलचा बाजार आहे, अहो कुठपर्यंत लागलाय, पूर्ण ट्रॅफिक आहे. बापरे, गर्दी बघा, गर्दी. ऐला. मस्त आठवडी बाजार पाचलचा. अणुस्कुरा घाट वगैरे जोडून मी ना वरती आलोय. आणि वरती वातावरण बघा, पूर्ण पावसाचं वातावरण दिसतंय समोर. आणि मस्त थंडगार आहे. खाली एवढी गरमी होत होती म्हणजे आपल्या कोकणात, म्हणजे नेक्स्ट लेवल, चटके बसत होते अक्षरशः. आणि घाट चढल्या चढल्या भारी वाटायला लागले. मी लिटरली हे बघा, मी ना AC बंद केलाय आणि विंडो ओपन करून गाडी चालवतोय. खरंच थंड आहे का बाहेर, थंड वातावरण आहे. कुठेतरी इथे पाऊस पडलाय नक्की 100%. मस्त प्रवास चाललाय. 12:30 वाजलेत. अजून परत अंतर आपल्याला कापायचंय. आता मलकापूर येईल, मलकापूर नंतर आपल्याला कराड, म्हणजे 12:30, 1:30, 3:30, 4 वाजणार आपल्याला लोकेशनला पोहोचायला. नक्की.
मित्रांनो मी आता बरोबर मलकापुरात पोहोचलोय. मलकापूर वाजले किती 12:30 1:45 झालाय. मलकापुरात 1:45 आणि 1 तासाभरात म्हणजे 1:45 2 2:15 पर्यंत मी कराडमध्ये. हा बघा हा रस्ता गेलाय कोल्हापूरला आणि सरळ गेला हा आंबा घाटात. पुढे जाऊन आपल्याला राईड घ्यायचा आहे. चला तो बघा तिकडे पाऊस पडतोय. अरे वा इथे पडत नाही यार शेट. किती मस्त वातावरण झालंय तिकडे. वाव पाऊस पडतोय तिथे. पाऊस तो बघा ढग फुटलाय तिथे. आश इधर पे बारिश होती. मस्त वाटतंय तिकडे. पावसाची वाट बघतोय मी. वाट कधी एकदा पाऊस पडतोय. हा आणि एक मोठं काम करायचंय. पावसाची वाट बघतोय घरी. वायपर ब्लेड नवीन टाकायचे. जिथे गॅरेज भेटेल तिथे वायपर ब्लेड घ्यायचे. वाव यार खरंच मस्तच दिसतंय बाहेर. दाखवतो तुम्हाला. ते भारी वाटतंय मला. मस्त 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 थंडगार करून टाकलंय. थंडगार एकदम. हा 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 किती भारी वाटतंय बघा तिकडे. वा 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 वा. आपण तिथूनच आलो. हा तिथे भारी पाऊस पडतोय आता. तर फायनली मी आता हायवेला पोहोचणार आहे. बघा कराड इथून 7 किलोमीटर हायवेला बाहेर पडणार आहे. तर काय करू काहीतरी पार्सल घ्यायचा विचार करत होतो. नको पुढे बघूया. आता आधी लोकेशनला पोचायचं बघूया. बापरे लेफ्ट घेतलाय मी आणि वाजले किती सांगतो तुम्हाला. किती वाजले. अरे बापरे 2 वाजले. ते पोचता 2 वाजले मला. आणि मी आता बरोबर ना कराड वगैरे क्रॉस केलंय आणि कराडच्या नंतर आपल्याला हायवे सोडावा लागतोय आणि सर्व्हिस रोडला टाकतोय गाडी. आणि इथून आपल्याला पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे. बरोबर इथून 38 किलोमीटर आपल्याला जायचं आहे पाटणला. तर 1 तासाभराचं अंतर आहे. 3 पर्यंत आम्ही तिथे पोहोचू. हा बघा संभाजीराजे चौक. इथून आपण लेफ्ट घेतोय आणि पहिल्यांदाच मी या रोडला जातोय. पहिल्यांदा. याच्या अगोदर कधीच आजपर्यंत या रोडला गेलो नाही. हा रोड 93 किलोमीटर चिपळूण दाखवतोय. पाटण 33, हेळवाक 54 म्हणून. तर 93 म्हणजे जवळजवळ आपण 38 किलोमीटर जाऊ. म्हणजे 60 किलोमीटर सॉरी 62 किलोमीटर आपल्या काय म्हणतात ते चिपळूण असेल तिथून. तर काय करू विचार करतोय. मी ना मगाशी चेक केलं चिपळूण मार्गे पण ना चेक केलं. पण चिपळूण मार्गे लॉंग कट दाखवत होता. अणुस्कुरा मार्गे थोडं अंतर कमी दाखवत होतं. त्यामुळे मी या साईडने आलो. तर आता पहिल्या आधी गाडी खाली करूया तिथे आणि त्याच्यानंतर मग विचार करणार आहे पुढे कुठे जायचं. काहीच डोक्यात नाही आहे. अनप्लॅन आहे मी आता सध्या. इथून तर काय भाडं मिळणार नाही आपल्याला. भाडं व्यवस्थित भेटलंय त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. मी एकतर कोल्हापूरला जाऊ शकतो, पुण्यात जाऊ शकतो, नाहीतर MT मुंबईत. हे 3 ऑप्शन आहेत. बघूया कुठे जायचं ते. रस्ता खरंच भारी आहे. मस्त आहे. सिमेंट रोड आहे. आता पुढे कसं आहे काय माहीत. आपल्याला अजून 35 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. फक्त 4 किलोमीटर बाकी राहिलं आहे. आणि हे बघा इथे रस्त्याचं काम सुरू आहे. हा रोड क्लोज आहे. बाबा लवकर काय ते सोडवा रे बाबानो. गाडी सुटली पाहिजे आपली. पुढून मोठा ट्रक येतोय तो बघा. बघा रस्ता बंद. याच्या पुढे जाऊ शकत नाही सर्व्हिस रोडला. आपण आता ही आतमध्ये कुठेतरी गाडी टाकली. आता इथून कुठे बाहेर पडणार काय माहिती.
थोडंसं बाकी राहिलेलं आहे. 4 किलोमीटर जायचं आहे आपल्याला, फक्त आणि फक्त 4. आणि हा प्रॉब्लेम आलाय. चला बघूया आता हा रस्ता कुठून कुठे बाहेर पडतोय काय माहिती. अरे बाबा, आणि या रोडला फक्त ट्रॅफिक भेटू दे, नको रे बाबा. फायनली आपण ना पोहोचलोय हा. बरोबर आता पुढून आपल्याला राईट घ्यायचा आहे कुठेतरी. हे बघा, आय थिंक इथून 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 आपल्याला राईटला जायचं आहे. हे बघा काय कैसव वत्सला देवी देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आपल्याला हाच तर रोड दाखवतोय. चला बघूया काय ते. इथून फक्त आणि फक्त किती किलोमीटर आहे? जास्त नाही, 650 मीटर, म्हणजे अर्धा किलोमीटरवर आपलं लोकेशन आहे. जाऊया एकदा, खाली करूया. आणि वाजलेत किती सांगतो तुम्हाला, किती वाजले? 3:10 झाली. आणि म्हणजे काय जास्त वाजले नाही आहेत. मला वाटलेलं 4 साडेचार वाजतील, पण 3 सव्वा 3 पर्यंत आपण टच होणार आहोत. बऱ्यापैकी भूक लागली आहे. मी सकाळी नाश्ता केला ना, त्याच्यावर काहीच खाल्लं नाहीये. फक्त पाणी पीत पीत इथपर्यंत आलोय. म्हटलं पहिल्या आधी लोकेशनला पोहोचूया, खाली करूया, नंतर पेटपूजा बघूया काय ते. कारण आज जर नाही खाली झाली तर मग इथे थांबणार कुठे. त्यामुळे ते बोललेले 4च्या अगोदर पोच म्हणून. बघूया चला काय करतायत, किती वेळ लावतायत खाली करायला, तिथे जाऊनच समजेल आपल्याला. हे बघा असं काहीसं गेट आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. मी आधी त्यांना कॉल करतो पहिल्या आधी. लोकेशन तर हेच दिलंय, पाटणकर साहेब. हां हां हां, ते ह्या नंबर आहे त्यांचा. हे झाडं आणली नर्सरीतून, कोकम कोकम आहे. होय, हां तिथेच पाहिजे ना. फोन करतो सरळ जाऊ, एंट्री वगैरे नाही करणार. नाही ऐका की, मला फोन करून द्या कुठे ठेवायची तर काय म्हणजे सांगितलं पाहिजे. चालेल चालेल चालेल. थांबू का इथेच? हां, एंट्री करूया, मग आपण बघूया कुठे खाली करून घेत आहेत. उत्तर देत नाही, कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा. फोन लावतोय, उत्तर देत नाही, पण लागलाच नाही फोन. मी सांगितल्याप्रमाणे 4च्या अगोदर पोहोचलोय. बरोबर 3:15 झाली. हे बघा, मी भूक लागली म्हणतोय, पण लक्षातच नाही. आईने ना भरून काय काय दिले. केळी दिली आहेत, घरी घड पिकलेला, त्यामुळे केळी आहेत. त्याच्यानंतर आंबे आहेत. किती होते? 2 3 4 5 आंबे आहेत, त्यामुळे टेन्शन नाही. आता मी केळी आंबे रगडूया चला. भूक लागली आहे. मी मगाचपासून म्हणतोय काहीतरी, मला चिप्स कुरकुरे बिरकुरे काय वाटेत बघतोय तर काय ते समोसे, वडापाव, भजी ते नको आहे मला. सकाळी नाश्ता नावीलाच असतो, तो केला मी. पण प्रॉपर जेवण पाहिजे होतं. जेवणाला थांबलो असतो तर अर्धा पाऊण तास गेला असता माझा. त्यामुळे मी जेवणाला कुठे थांबलो नाही. आता ही केळी खातो आणि आंबा एक खातो, पोट भरून जाईल आपलं. बघूया कधी खाली करतायत, दाखवतो तुम्हाला खाली करताना. ओरिजिनल सोनियाळ केळी आहेत. सोनियाळ म्हणजे तुम्ही वेलची केळी म्हणतात बघा, ती केळी मस्त आहे. टेस्ट प्रॉपर आहे, याच्यात काही केमिकल वगैरे काय नाही. घरी पिकलेल्या घडाची केळी आहेत. मस्त आहेत. तर आता फायनली आपली गाडी खाली होणार आहे, इथेच खाली होणार आहे. आपली पाठीमागे गाडी खाली होणार आहे. पटकन गाडी धक्क्याला लावून घेतो, खाली करूया आपली.
खाली चालायचे लय वर चालायचे फायनली आपली गाडी खाली झाली बघा इथे. तिथे गाडी खाली झाली आणि आता वाजलेत. गाडी मागून पॅक वगैरे करून घेतली, दाखवतो तुला व्यवस्थित. ताडपत्री बांधून घेतली. पाऊस येईल, धूळ वगैरे, कारण पाठीमागे झोपतो आम्ही. आता रात्र झाली, फॅन लावून मागेच झोपायचं आहे, त्यामुळे व्यवस्थित बांधून घेतली आणि झाली एकदाची खाली. हा वाजले किती सांगतो तुम्हाला, 4:30 वाजले, 4:37 झाले आणि खाली झाली. मस्त झाला प्रवास, काय त्रास झाला नाही. पण सांगायची गोष्ट म्हणजे काय नाही, सांगायची काय नाही, खाली झाली फायनली. हे तेच मोठं आहे माझ्यासाठी. कारण हा आता मोठा प्रॉब्लेम म्हणजे मोठं टेन्शन आलं आहे, कुठे जाऊ. मी आहे मध्ये. एकतर खाली चिपळूणला उतरून मुंबईला जाऊ शकतो, पाठीमागे जाऊन कराडमध्ये जाऊन असा काय म्हणतात ते पुण्याला जाऊ शकतो, नाहीतर कोल्हापूरला. बघूया जे काय असेल ते बघूया, काय भेटतं बा मला. कोल्हापूरला फोन लावणार आहे आता. तर कोल्हापूरमधून वगैरे काय बुकिंग जर भेटत असेल ना तर कोल्हापूरला जाईन. मुंबईतून आलं तर मुंबईत. तर अजून काही डिसाईड नाही केलं आहे. त्यामुळे आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटला प्रवास नक्की कमेंट करून सांगा. खूप दिवसापासून मी ब्लॉग बनवला नाही, घरी होतो, भरपूर कामं काय कामं करत होतो मलाच नाही माहिती. म्हणजे करत होतो, वेळच मिळत नव्हता. म्हणजे विचार करा, एवढी कामं, काही नाही काय रोज सकाळ झाली की सकाळ ते संध्याकाळ काही नाही काही सुरू असायचं. तर गेले असेच दिवस. मी ब्लॉग वगैरे काहीच शूट केला नाही. त्यामुळे मी म्हणजे त्याच्या अगोदरचा ब्लॉग एडिट करायला वेळ भेटत नव्हता, अशी कंडिशन. त्यामुळे सॉरी. काही जणांचे मेसेज आलेत, कमेंट आलेत की भरपूर कमेंट आलेत काय पण काही करू शकत नाही मी, पर्याय नाही. बऱ्याच जणांचे कमेंट आलेत की ब्लॉग काय येत नाही आहे. काही जणांनी टाकलं इथे, म्हणजे नाहीतर टाकूच नको ब्लॉग, असंही. पण काय करणार, वेळ भेटतोय तसं काही नाही, दाखवायचा प्रयत्न करतोय नाही. आणि काय झालं काय माहीत, ब्लॉग शूट करायचा मूड पण नव्हता. मंदिराच्या कार्यक्रमाला एवढा चान्स होता मला ब्लॉग बनवायचा, पण ब्लॉग बनवला नाही. त्यावेळी पण काही नाही काही कामात बिझी राहिलो. त्याच्यानंतर भरपूर खूप कामं केली घरी. असू दे, सोडून द्या. तर आजचा हा प्रवास मी इथेच एंड करतो आहे. कसा वाटला हा छोटासा प्रवास तुम्ही कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छोट्याशा जर्नीमध्ये, छोट्याशा नाही मोठ्याशा जर्नीमध्ये. ब्लॉग बनवला नाही पण विसरलो आहे सगळं बोलायचं. असो, तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. कशी वाटली ही छोटीशी जर्नी कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.